प्रश्न क्रमांक 2 बघा तिसरं चालू आहे आपलं अंकाची खेळी त्यातला सराव संच 3.1 प्रश्न क्रमांक 2 ओके प्रश्न क्रमांक 1 बघितला आपण त्याच्या काय तुम्हाला जर ए आणि बी माहिती असेल ए म्हणजे पहिलं पद आणि बी म्हणजे काय सामान्य फरक जर दिला असेल तर अंकगणिती श्रेणी लिहायची आहे ओके अंकगणिती श्रेणी माहिती असेल तर ए आणि बी काढता येतो तसंच ए आणि बी माहिती असेल तर आपण ती श्रेणी पण तयार करू शकतो ती कशी करायची बघा आपल्याला श्रेणी लिहिण्यासाठी कमीत कमी 3 किंवा 4 पदांची आवश्यकता असते ओके मग आता आपल्याला पहिलं पद दिलेलंच आहे पहिलं पद म्हणजेच काय ए मग आपण दुसरं तिसरं आणि चौथं पद काढूया आणि श्रेणी लिहूया ओके मग ते पद कशी करायची तर तुम्हाला पहिलं पद माहिती आहे T1 म्हणजेच काय ए तो दिलेला आहे तुम्हाला -7 पहिलं पद 7 ओके आता डिफरन्स किती आहे सामान्य फरक किती आहे 1/2 या अपूर्णांकाला आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया 1/2 1 ला 2 ने भागा 2 0 0 1 पॉइंट दिला 0 घेतला 2 5 10 म्हणजे किती 0.5 हे सोपं पडेल ओके मग आपण T2 काढताना आता दुसरं पद काढायचंय आपण नॉर्मली कसं T1 माहिती आहे T2 माहिती आहे आपण D काढतो कसं काढतो T2 T1 आता तुम्हाला T1 माहिती आहे आणि D माहिती आहे T2 काढायचा आहे काय करणार हा वजा T1 जो आहे तो इथे येऊन काय होणार अधिक होणार हो ना हे प्रत्येक वेळी होणार समजा T3 T2 आहे म्हणजे D दिलाय T3 काढायचा आहे तर T2 जो वजा आहे तो इथे येऊन काय होणार अधिक होणार म्हणजे D मध्ये म्हणजे जो आपला पद आहे दुसरं पद करण्यासाठी पहिल्या पदामध्ये हा D काय करायचा ऍड करायचा मिळवायचा ओके तिसरं पद करायचं असेल तर दुसऱ्या पदामध्ये हे वजा T2 जे आहे तिथे काय होणार अधिक होणार D प्लस T2 म्हणजे दुसऱ्या पदामध्ये परत तो D मिळवायचा कोणतंही दुसरं पद काढायचं असेल पुढचं पद काढायचं असेल तर 5च्या पदामध्ये तुम्हाला D मिळवायचा आहे म्हणजे तुम्हाला पुढचं पद मिळतं मग T2 कसा काढणार तर T1 मध्ये D मिळवणार मग T1 किती आहे -7 अधिक D किती आहे 0.5 तर वजा अधिक काय वजा म्हणजे 7तून तुम्ही 0.5 वजा करणार लिहिणार कसं नॉर्मली मुलं काय करतात असं लिहितात तर हे अक्षरशः चुकीचं आहे आणि हा पूर्णांक आहे आणि हा दशांश पूर्णांक आहे त्याच्यामुळे 7च्या पुढे काय घ्यायचा 0 घ्यायचा 7.0 आणि मग 0.5 द्यायचे मग 10 तून 5 गेले 5 इथला आजचा इथे त्यामुळे 6 उत्तर किती येणार 6.5 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं आहे चिन्ह मोठी संख्या कोणती 7 पुढे T3 काढण्यासाठी काय येणार मागचं पद कोणतं T2 मग T2 मध्ये D मिळवायचा मग T2 किती आहे T2 वजा 6.5 अधिक D किती आहे 0.5 ओके मग वजा 6.5 अधिक 0.5 वजा अधिक काय येणार वजा अजून 5 गेले 0 आणि 6 मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे उत्तर येणार वजा 6.0 ओके आले काढूया T4 कसं काढणार मागचं पद T3 अधिक D हे लक्षात ठेवायचं 4 लिहायचं 3 मध्ये D मिळवायचा 3 लिहायचं 2 मध्ये D मिळवायचा मग T3 किती आहे तर वजा 6.0 अधिक 0.5 आता वजा 6.0 अधिक 0.5 10 तून 5 गेले 5 इथे 5 मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे उत्तर आलं वजा 5.5 ओके म्हणून अंक गणिती श्रेणी काही आपण बरोबर सुरुवात होणार T1 पासून वजा 7 मग वजा 6.5 मग वजा 6.0 वजा 5.5 अँड सो ऑन कळलं सेम इथे अप्लाय करायचं मग या T1 म्हणजे काय पहिलं पद किती आहे वजा 1.25 पहिलं पद दिलेलं आहे D दिलेलं आहे आता T2 काढूया T2 कसा काढणार 5चं पद 2च्या मागचं पद पहिलं पद त्यात काय मिळणार D मग T1 किती आहे वजा 1.25 अधिक हे 3 मग वजा अधिक काय होतं आपण वजा आता
वजा अधिक वजा करतो आपण, मोठी कोणती 1.25 गुणिले 3 मोठे, 3 मोठे हे 1.25 आहे, 125 नाही आहेत ते, मग 3 मधून 1.25 वजा करणार, 3 च्या पुढे काय नाही म्हणजे काय येणार 0.00, मग 0.5 जात नाही, इथे किती होणार 10, इथे किती होणार 9, इथे 2, अजून 5 झाले 5, 7 आणि इथे 1, म्हणजे उत्तर तुमचं आलं 1.75. संख्याचं चिन्ह संख्या चिन्ह कोणतं आहे अधिक, दिलं तरी चालतं नाही दिलं तरी चालतं. मग T3 कसा आणणार, तर T2 अधिक D, T2 किती आहे 1.75 अधिक D किती आहे 3, मग 3 प्लस 1.75 म्हणजे काय 3.00 आणि 1.75 यांची बेरीज 4.75. पुढे T4 कसा आणणार, T3 अधिक D, T3 किती आहे 4.75 अधिक 3 किती होणार 4 3 7.75. ओके, म्हणजे अगदी अंक गणिती श्रेणी काय ना, सुरुवातीतून वजा 1.25, मग 1.75, मग 4.75, मग 7.75 आणि पुढे डॉट डॉट. कळलं इतकं? मग पहिलं काय केलं मी, तिसरं गेलंय, चौथं गेलंय. ओके, तुम्ही बाकीचे करू शकता. एक 6वं दाखवलं बघा, वजा मध्ये आहे म्हणून 6वा प्रश्न होऊन घ्या, बाकी तुम्ही होमवर्क करू शकता. 6वा प्रश्न बघा, 6व्या मध्ये मला दिलाय A वजा 19 आणि D दिलाय वजा 4. ओके, दोन्ही पण वजा वजा आहे, काय नाही जास्त कठीण नाही. T1 म्हणजेच काय A, ते किती आहे वजा 19. मग T2 कसं मांडणार, मागचं पद कोणतं T1 अधिक D, हे T1 किती आहे वजा 19 अधिक D किती आहे वजा 4 आहे, ते असे कंसात देणार. ओके, मग वजा 19 अधिक वजा वजा 4, वजा वजा करायला आपण अधिक 19 ने 4 23 आणि चिन्ह मात्र तेच वजा. पुढे T3 मागचं पद T2 D मिळवणार, T2 किती आहे T2 वजा 23 अधिक D किती आहे वजा 4 कंसात टाका, मग वजा 23 अधिक वजा वजा 4 बरोबर 23 4 27, चिन्ह तेच वजा. T4 T3 अधिक D, T3 किती आहे वजा 27 अधिक D किती आहे वजा 4 कंसात टाकायचा. ओके, चला असं गेलं तर डायरेक्ट वजा 4 बरोबर ना, चालेल ना, काय बरोबर नाही. अधिक वजा वजा, अधिक असेल तर काय टेन्शन नाही, बाहेर वजा असेल तर मात्र व्यवस्थित बघायचं. अधिक मुळे काही बदलत नाही, तुम्ही असा वजा 4 येत तरी चालेल, काही इश्यू नाही, म्हणजे तुमची ही स्टेप वाचेल. ओके, वजा 27 वजा 4 वजा 31. सो आपली अंक गणिती श्रेणी काय ना, वजा 19 सुरुवात, वजा 19 वजा 23 वजा 27 वजा 31 आणि डॉट. सो बाकीची नंतर कोणती कोणती, पहिलं दुसरं आणि 5वं, याच्यातला होमवर्क पहिलं दुसरं आणि 5वं क्वेश्चन नंबर 2 मध्ये. ओके, 3.1 मधला प्रश्न पहिला दुसरा बघितला आपण. आता बघूया आपण प्रश्न इसला काय सांगतोय, खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी आपल्याला काय करायचंय, पहिले पद काढायचं आणि सामान्य फरक. पहिले पद म्हणजेच काय T1 म्हणजेच काय A काढायचं आहे, आणि सामान्य फरक म्हणजेच काय D काढायचं. ओके, या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या. तर तुम्हाला अंकगणिती श्रेणी दिलेली आहे, ज्या वेळेला अंकगणिती श्रेणी दिलेली असते त्यावेळेला पहिलं पद हे माहितीच असतं, स्टार्टिंगलाच दिलेलं असतं, त्याला पहिलं पद म्हणतात. म्हणजे याच्या सर्वांमध्ये तुम्हाला पहिलं पद काढायची गरज नाही, ऍक्च्युअली ते दिलेलं आहे, फक्त काय करायचंय मला सामान्य फरक करायचा आहे. बघा इथे T1 म्हणजे किती 5, म्हणजे पहिलं पद किती 5, मग पहिलं पद काय म्हणतात A, मग A बरोबर T1 बरोबर किती 5. ओके, याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही T1 T2 मेन्शन करायचे असेल मेन्शन करू शकता. T1 5, T2 1, T3 वजा 3, T4 वजा 7 आणि सो ऑन. ओके, म्हणजे पहिलं पद बरोबर T1 म्हणजेच किती 5,
उत्तर पहिलं पद. आता डिफरन्स करायचा आहे, डी काय आहे सामान्य फरक. मग सामान्य फरक कसा काढतात, तर डी बरोबर दुसऱ्यातून पहिलं वजा करतात. हे प्रत्येक चेक करायची गरज नाही. T2 वजा T1 म्हणजे किती, T3 वजा T2 म्हणजे किती, हे चेकिंगची गरज नाही, कारण की काय आहे अंकगणिती शैली आहे. अंकगणिती शैली आहे याचा अर्थ दोन लगतच्या क्रमवार पदांमधला जो फरक आहे तो कसा असणार, समान असणार, म्हणून ती काय आहे अंकगणिती शैली आहे. ओके, आणि अंकगणिती शैली असेल त्याच्यामध्ये जो फरक आहे तो कसा असणार, समान असणार. मग डी ची किंमत फक्त एकच घ्या, कुठचं जरी T2 मधून T1 घालवा किंवा T3 मधून T2 घालवा किंवा T4 मधून T3, काहीतरी एकच घ्या. मी आपला पहिलेच आपण घेऊया, म्हणजे T2 वजा T1, 1 वजा 5, 1 वजा 5 किती, वजा 4, म्हणजे आपला फरक किती आला, वजा 4. ओके, म्हणजे इथे द्यायचं पहिले पद बरोबर 5 आणि सामान्य फरक किती आहे, वजा 4. कारण ही अंकगणिती शैली आहे. अंकगणिती शैली असल्यावर सर्वच डिफरन्स करायची गरज नाही, सर्वच फरक करायची गरज नाही, फक्त एकच पद्धती घेऊ शकता. ओके, सेकंड इथे T1 बरोबर किती 0.6, T2 0.9, T3 1.2, T4 1.5 आणि सो ऑन. आता पहिलं म्हणजे काय, ए म्हणजे काय T1 तो किती आहे 0.6, म्हणजे पहिलं पद किती आलं आपलं 0.6 आलं. आता आपण काढूया डिफरन्स, सामान्य फरक म्हणजे डी. तो कसा आणणार, T2 मधून T1 वजा करणार, T2 मधून T1 करा किंवा T3 मधून T2 करा, उत्तर एकच येणार आहे, कारण ती काय आहे अंकगणिती श्रेणी आहे. 0.9 दशांश चिन्ह वजा करायचं आपल्याला, मग पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे, 0.6 असं घ्यायचं, 9.3 0, म्हणजे उत्तर किती आलं आपलं 0.3. याचा अर्थ आपलं उत्तर मिळालं पहिले पद बरोबर 0.6 आणि सामान्य फरक बरोबर 0.3. ओके, सेम इथे मध्ये T1 किती आहे 1/4, T2 किती आहे 3/4, T3 किती आहे 5/4, T4 किती आहे 7/4. ओके, आता पहिलं पद ए म्हणजेच काय T1 किती आहे 1/4. ओके, आणि डी किती आहे कसा म्हणणार, T2 वजा T1, T2 किती आहे 3/4 वजा 1/4. छेद कसा आहे, छेद समान आहे. छेद समान जेव्हा असतो तेव्हा छेद कॉमन घ्यायचा आणि वरती अंशांची काय आहे वजाबाकी, 3 वजा 1, 3 वजा 1 किती 2/4, 2 भागा 2 के 2 बेदने 4, म्हणजे उत्तर किती ना 1/2. म्हणजे आपला पहिले पद आलं 1/4 आणि सामान्य फरक आला 1/2. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक हा जो आहे चौथा आहे, 1 2 4 मी सॉल्व्ह केलाय, तिसरा तुम्हाला होणार. ओके, तर अशा प्रकारे आपण पहिलं पद काढलं आणि सामान्य फरक काढला. ओके, समजलं. ओके, आपण 3.1 मधला प्रश्न पहिला दुसरा तिसरा बघितला. 3.2 साठी एक सूत्र आहे, एनवे पद काढण्याचं सूत्र. आता एनवे पद म्हणजे काय, जसं पहिले पद म्हणजे काय T1, दुसरे पद म्हणजे काय T2, तिसरे पद म्हणजे T3, जसं एनवे पद म्हणजे काय Tn. एका समजा पहिले 2-3 पदे विचारली तर तुम्ही बेरीज किंवा वजाबाकी करून काढू शकता. पण समजा एकदम 25वा पद विचारलं किंवा 30वा पद विचारलं किंवा 90वा पद विचारलं तर असं बेरीज किंवा वजाबाकी करून काढायला खूप त्रास होईल. म्हणून त्यासाठी त्यांनी एक शॉर्टकट फॉर्म्युला दिलाय. तो फॉर्म्युला कोणता आहे, सूत्र कोणतं आहे ते Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले t. हे सूत्र आहे. आता हे सूत्र आलं कसं त्याचा आपण विचार करूया. समजा आपण a घेतला 2 आणि d घेतला 3. ओके, म्हणजे आपलं पहिलं पद म्हणजे किती a, ते किती आहे आपलं 2. आता प्रत्येक वेळेला आपल्याला हा a जो आहे तो कॉमन ठेवायचा. कोणतेही पद काढण्यासाठी a कॉमन ठेवायचा. समजा आपल्याला दुसरं पद काढायचं आहे तर काय करणार तुम्ही, मागच्या पदामध्ये जो डी आहे तो ऍड करणार, मिळवणार, म्हणजे ए मध्ये डी हा करणार अधिक करणार.
ए मध्ये डी मिळवल्यावर उत्तर या 2 अधिक 3 5. ओके, T3 करण्यासाठी तुम्ही नॉर्मली आपण ज्या प्रश्न क्रमांक 2 जो केला त्यात काय केलं होतं, T3 करण्यासाठी T2 2 मध्ये आपण डी मिळवला होता. मग T2 जो आहे T2 अधिक डी, मग T2 कसा आला, तर T2 कसा आला, ए अधिक डी, म्हणजे ए अधिक डी दिला. ओके, T2 दिला ए अधिक डी आणि हा प्लस डी म्हणजे किती होणार, ए अधिक 2D. मग ए अधिक 2D याचा अर्थ ए किती 2 अधिक 2 मिळाले किती 3, 2 अधिक 6 किती होणार 8. ओके, जर तुम्ही शॉर्टकट दिलं T2 अधिक डी केलं तर बघा T2 किती आहे 5 अधिक डी किती आहे 3, 5 आणि 3 किती 8. ओके, म्हणजे T2 ची फक्त इथे किंमत दिली. T2 म्हणजे काय, ए अधिक डी ते इथे ठेवलं. मग ए अधिक डी अधिक डी म्हणजे किती होणार 2D. ओके, हे फक्त मी या सूत्राचा उपयोग कसा करायचा, सूत्र आलं कसं हे शिकवण्यासाठी करतोय. ओके, T4 चा राहणार T3 अधिक डी. मग T3 काय होता, तर T3 होता ए अधिक डी अधिक डी म्हणजेच काय, ए अधिक 2D. म्हणजे T3 ची किंमत काय, ए अधिक 2D आणि हा प्लस आपला डी म्हणजे किती होणार, ए अधिक 3D. ओके, मग आता ए किती आहे 2 अधिक 3 गुणिले 3, 3 3 9 2 11. ओके, आता मी डायरेक्ट जर पाहिलं असेल तर T3 किती आहे 8, 8 अधिक 3 किती 11. ओके, मग याच्यात काय समजतं तुम्हाला की कोणतंही पद करायचं असेल, समजा मला तिसरं पद करायचं असेल तर तिसरं पद करण्यासाठी ए घ्यायचा, ए घेऊन हे 3 असल्यामुळे 3 वजा 1 म्हणजे 1 नंबर मागचा घ्यायचा, 1 वजा करायचा म्हणजे 3 वजा 1 गुणिले डी हा ऍड करायचा. T4 करायचा असेल तर ए घ्यायचा अधिक 3 कसे आले 4 वजा 1 गुणिले डी. ओके, मग त्याचप्रमाणे समजा T5 करायचा असेल तर काय होणार, ए घेणार अधिक 5 वजा 1 गुणिले डी, बरोबर ना, म्हणजे ए अधिक 4D. मग T6 असेल तर ए अधिक 5D, T7 असेल तर ए अधिक 6D. ओके, मग Tn असेल तर ए घ्यायचा अधिक इथे एन येणार वजा 1 गुणिले डी. या प्रकारे आपले सूत्र तयार होतं. Tn बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. हे सूत्र असं बनतं. 3.2 मध्ये आपल्याला त्या सूत्राचा उपयोग करायचा आहे. कोणत्या सूत्राचा, Tn बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. ओके, कसं आहे ते बघितलं. त्याच्यावर प्रश्न पहिला जो आहे तो सोपा आहे. त्यात तुम्हाला एखादी अंकगणित श्रेणी दिलेली आहे, जसं 1 8 15 आणि 22. तर तुम्हाला ए विचारलाय, T1 विचारलाय, T2 विचारलाय, T3 विचारलाय, तर काढता येतं. T2 वजा T1 करायचं, T3 वजा T2 करायचं, डी करायचं. त्या फिलअप ज्या आहेत रिकाम्या जागा ज्या आहेत त्या तुम्ही आरामात भरू शकता. ओके, त्या मी तुम्हाला होमवर्क साठी देत आहे. 3.2 मधला प्रश्न पहिला जो आहे तो तुम्हाला काय आहे, होमवर्क. कळलं, आपण प्रश्न दुसऱ्यापासून सुरुवात करूया. मग प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतोय, खालील तालिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा सांगितलंय, म्हणजे ते आहे हे कन्फर्म नाही. ओके, आणि जर असेल तर 20वे पद करा, त्या श्रेणीचे 20वे पद करायचे. कोणतंही पद करायचं म्हणजे काय करायचं, या सूत्राचा उपयोग करायचा. ओके, आणि तुम्हाला नंबर्स दिले आहेत वजा 12 वजा 5. ही एक क्रमिका आहे 2 9 16 23 30. ही क्रमिका आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी एक सिक्वेन्स असणार, म्हणजे एक काय म्हणतो ते एक पॅटर्न असणार. त्या पॅटर्नचा तुम्हाला शोध लावायचा. ओके, काय असणार, एक तर बेरीज असणार किंवा एक तर वजाबाकी असणार. आपण आता अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ठरवायचं. हे आपण आधी एकदा बघितलं होतं. कसं ठरवायचं असतं, दुसऱ्या वर्गातून पहिलं पद वजा करायचं, तिसऱ्यातून दुसरं, चौथ्यातून तिसरं, आणि सर्वांची वजाबाकी जी आहे ती सेम आली पाहिजे. म्हणजे काय सेम आला पाहिजे, सामान्य फरक सेम आला पाहिजे. तो सेम आला तर ते अंकगणिती श्रेणी आहे तर मग 20वे पद काढायचं. ओके, विचार द्यायचा तर अंकगणित श्रेणी असणार, पण चेक करूया. पहिला आपण ह्याला नंबर दिला. T1 आहे वजा 12, T2 आहे वजा 5, T3 आहे 2, T4 आहे 9, T5 आहे 16,
T6 23, T7 आहे 30. ओके, करा जाऊ दे ना. पहिला T2 वजा T1 करूया. जे हे दोन्ही वजा असल्यामुळे कंसात टाका. वजा 5 हे मधले वजा T1 आहे वजा 12. म्हणजे वजा 5 सेम राहणार. ओके, वजा वजा काय होणार अधिक. वजामध्ये पुढचे बदलतात, मागचे बदलत नाही. अधिक 12 वजा अधिक काय करतो आपण वजा करतो. 12 5 गेले 7 राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे म्हणतो अधिक. दिलेली चालतं नालेली चालतं. पुढे T3 वजा T2. T3 किती आहे T3 आहे 2 राईट ना. 2 हे आपले वजा सूत्रामध्ये. T2 किती आहे T2 आहे वजा 5. म्हणजे वजा 5 आपण काय करूया कंसात टाकूया. मग 2 वजा वजा काय होणार अधिक. 2 × 5 7 आले सेम. T4 वजा T3. T4 किती आहे 9. 9 वजा 2 किती 7. T5 वजा T4. T5 16. 16 वजा 9 किती 7. T6 वजा T5. T6 23 16. 23 वजा 16 किती 7. T7 वजा T6. 30 वजा 23 किती 7. 7 7 7 7 7 7. हम 7 7 है ना. हे सर्व 7 आल्यामुळे याच्यातला सामान्य फरक कसा आहे समान. ओके, म्हणजे काय लिहिणार तुम्ही इथे 2 क्रमागत पदांमधील सामान्य फरक कसा आहे समान आहे किंवा स्थिर आहे. ओके, म्हणून दिलेली क्रमिका काय आहे अंक गणिती श्रेणी आहे. ओके, आणि जर ही अंकगणिती श्रेणी आहे तर आपण 20वे पद काढू शकतो. 20वे पद काढण्यासाठी तुम्हाला या सूत्राचा उपयोग करायचा आहे. या सूत्रामध्ये एकूण गोष्टी किती आहेत बघा. 1 N2 D3. ओके, या 3 गोष्टी तुम्हाला माहिती असल्या तर तुम्ही TN काढू शकता किंवा TN माहिती असेल तर याच्यापैकी कोणतीही एक गोष्ट मिसिंग असणार ती आपण काढायची असते. एकूण या 4 गोष्टी आहेत. 4 गोष्टींपैकी या 3 गोष्टी माहिती असतात TN काढू शकतो. म्हणजे TN काढण्यासाठी आपल्याला A माहिती पाहिजे, N माहिती पाहिजे, D माहिती पाहिजे. मग आपल्याकडे अंकगणिती श्रेणी असेल तर A मिळेल, D पण मिळेल, N पण आपल्याला विचारलेला असणार. 20वे पद काढा म्हणजे काय करायचंय T20 काढायचं. म्हणजे N किती आहे ते 20. ओके, मग या अंकगणिती श्रेणीनुसार A किती आहे. A किती आहे. A म्हणजे काय पहिलं पद T1 ते किती आहे T1 वजा 12. त्याच्यानंतर डिफरन्स DD सामान्य फरक हा काढला आपण 7 7 7 7 7 म्हणजे D किती आहे 7. ओके, N किती आहे N आहे 20. 20वे पद विचारले ना म्हणजे N किती घ्यायचा 20. काढायचं काय आहे T20 T20 20वे पद हे आपल्याला फाइंड करायचं. ओके, सोपं आहे. सूत्राचा उपयोग करा. मग सूत्र लिहायचं आधी TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. मग TN N किती जिथे जिथे N आहे तिथे इथे 20 येणार. ओके, TN चे 20 A किती आहे वजा 12 अधिक N ची किंमत 20 वजा 1 गुणिले D किती आहे 7. मग वजा 12 अधिक कोणत्याही समीकरणामध्ये आधी आपण कंस सोडवतो. ओके, मग या कंसाने सोडूया. 20 मध्ये 1 गेले 19 गुणिले 7. जर वजा अधिक गुणाकार असेल तर आधी आपण गुणाकार करतो. ओके, म्हणजे वजा 12 सेम 19 गुणिले 7 किती होणार 19 7 26 असेल. 7 9 63 36 असेल. 7 9 63 सॉरी 7 9 63 3 48 30 असेल. 19 7 33 असेल. 133 मध्ये 12 गेले किती आले 121 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे कोणतं चिन्ह अधिक. म्हणजे आपलं 20वे पद मिळाले आहे 121. म्हणजे लिहायचं 20वे पद बरोबर 121. कळलं का? आउट